असं जात नाही असा कमेंट्स आपल्याला ऐकू येतो. याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहतो आहोत आम्ही पंचांची सुद्धा चर्चा केली याबद्दल तर नक्कीच हीच चर्चा बाहेर येते की विकेट वरती आणि संपूर्ण मैदानावरती अगदी अचूक रीतीने ग्रास जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि हवा जी आहे ती तितकी जास्त या मैदानामध्ये वाहत नाही. बॉल ट्रॅव्हल होण्यामागचं कारण जर आपण पाहिलं तर बॉल आज षटकार सुद्धा जास्त लगावले गेलेत, तसे बरेचसे लगावले गेलेत हं. आणि बॉल जो ट्रॅव्हल होतोय तो या गोष्टीमुळे होतोय, की जेव्हा चांगलं टायमिंग होणार आहे ना, तेव्हा तुमचा बॉल हा नक्कीच ट्रॅव्हल होणार आहे. परंतु ज्या वेळेला तुमचा टाईम चुकणार आहे, जरासं जरी मग त्यामध्ये 0.1 सेकंडचं टायमिंग जरी तुमचं चुकलं, तरी तो बॉल मैदानाच्या आतच राहणार आहे. हे आज सकाळपासून आपण पाहिलंय. थँक यू. निश्चितच हा एक एक्सपर्ट ॲडवाइस आहे आजच्या दोन्ही संघाला जे आता खेळतायत उलवा युनायटेड आणि नेरूळ चॅम्पियन्स. उलवा स्ट्राईकवर आहे तो सोहन आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो प्रशांत. आपल्या सोहन सोहन आणि बॉलिंग बॉलिंग बॉलर बॉलिंग करायला येतोय तो मात्र ताबीज आपल्या संघासाठी पहिला षटक घेऊन रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न सोहमचा पहिल्याच चेंडूमध्ये डॉमिनेट करायचा प्रयत्न होता. इथे रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केलेला चेंडू काय नीट बॅटला कनेक्ट झाला नाही. एक धावसंख्याने धावसंख्या इथे पुढे सरकते. नक्कीच पहिली धाव लगावली जाते धाव खात्यामध्ये. आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती ही एक धाव येताना पाहायला मिळते आणि डॉक्टर तबेश गेल्या वर्षी सुद्धा यांनी कमाल करून दाखवले डॉक्टर तबीश यांनी आणि आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर तबीश उल्वे युनायटेड विरुद्ध नेरूळ चॅम्पियन्स असा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना या ठिकाणी असणार आहे. आज जर आपण पाहिलं तर डॉक्टर फाउंडेशनची ही चॅम्पियन्स ट्रॉफी आजच्या या तिसऱ्या पर्वात येऊन पोहोचली आहे. मागील 2 पर्व जर आपण पाहिली तर पनवेल, सीबीडी बेलापूर या ठिकाणी खेळवण्यात आली आणि आता जर पाहिलं तर हे तिसरं पर्व आजच्या या वाशीच्या एन-एम-एस ग्राउंडमध्ये दरम्यान समोरच्या दिशेने केलाय प्रहार. वन बाउन्स फिल्डर त्यावरती येणार आहेत. तोपर्यंत 2 धावा. नक्कीच बघा ट्रॅव्हलिंगचं जर आपण म्हटलं, की आउटफील्ड जी आहे ना, ती आउटफील्ड खूप स्लो आहे. कारण हा जो फटका जो समोरच्या दिशेने खेळला गेला, हाच जर त्या 40 प्लस ग्राउंडवरती खेळला गेला असता, तर तिथे बाउन्स इतका आहे फील्डमध्ये, की तो फटका पडून मात्र सीमारेषेपार चौकार गेला असता. परंतु इथे तसं होत नाहीये, कारण आउटफील्ड जी आहे ती थोडीशी स्लो आहे. आपण जर पाहिलं तर मातीचे थोडेसे पॅचेस, त्यामध्ये ग्रासचे पॅचेस. त्यामुळे जो ग्राउंड आहे, आउटफील्ड जी आहे ती थोडीशी स्लो होऊन जाते. त्याचमुळे बरेचसे डबल्स आपण आजच्या दिवसात येताना पाहायला मिळालेत. करेक्ट बोलतोय स्वरूप. इथे पुढील चेंडू घेऊन परत एकदा डॉक्टर तबीज स्ट्राईकवर येतो डॉक्टर प्रशांत. जोरदार अपील केलेलं आहे पण इथे एलबीडब्ल्यू डिसिजन देता येणार नाही. मला वाटते जर एलबीडब्ल्यू असता हा जवळ चेंडू प्लम होता. एक धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती ऍक्टिवाची चावी कृपया कोणाला सापडली असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन हँडओव्हर करायचं आहे. ऍक्टिवाची चावी. 3 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू घेऊन डॉक्टर तबीज स्ट्राईकवर येतो सोहम. सोहन ऑन स्ट्राईक. चांगला फटका आहे हा. गॅप मध्ये प्लेस केलाय त्या बॉलला आणि फटका निघून जाईल सीमा पार. नेरूळ चॅम्पियन्स साठी पहिली बाउंड्री, पहिला चौकार सूरज. स्वरूप तू निश्चितच जे सांगतोय तो जो ग्रास जो विकेटवर दिसतो या ग्राउंड वरती ते फारसा लेदरचे सीझनचे मॅचेस खूप होतात आणि जर आपण राईट साईडला बघितलं तर इकडे अकॅडमी आहे म्हणून तो ग्रास दिसतोय. नक्कीच हा लेदर बॉल जर आपण पाहिलं तर तो चांगला ट्रॅव्हल करतो. कारण लेदर बॉल हा लेदर पासून बनलेला असतो आणि तो ज्या वेळेला जमिनीवरती पडतो, ज्या गतीने तो बॉल येतो, त्या गतीने तो बॉल अगदी कार्पेट वरती चांगल्या रीतीने अगदी फास्ट मध्ये ट्रॅव्हल करतो. परंतु आपण टेनिस बॉल कडे पाहिलं तर फर असतात त्या बॉलला पहिलं तर आणि नवीन बॉल जेव्हा फर सकट येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तितका बाउन्स नसतो ऍज कम्पेअर टू द ओल्ड टेनिस बॉल आणि त्याचमुळे हा बॉल जर आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये तितका चांगला ट्रॅव्हल करत नाहीये. धावसंख्या फलकावर लागली आहे ती 9. आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन डॉक्टर तबीज स्ट्राईकवर आहे तो प्रशांत. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये इथे आपल्या संघासाठी 4 धावा किंवा षटकार जोडू शकतात डॉक्टर प्रशांत. नक्कीच. तबिश शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर.
यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय, चांगली अडवणूक करण्याचा प्रयत्न, डाईव्ह केलं त्यावेळेला राईट साइडला, राईट आर्म राउंड द विकेट वरती डाईव्ह केलं. तोपर्यंत एक धाव आली आणि पहिलं षटक संपले आणि एका चांगल्या सरासरीने नेरूळ चॅम्पियन्स पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. आफ्टर द कंप्लिशन ऑफ 1 ओव्हर, टीम नेरूळ चॅम्पियन्स 10 विदाउट लॉस. काय सांगशील सूरज? स्वरूप आपण निश्चितच आजच्या जे ऑर्गनायझिंग म्हणजे आयसीटीसी डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियनशिप 2026 आपण गेल्या वर्षी बेलापूरलाही समालोचन करत होतो आणि यांची जी ऑर्गनायझिंग आहे, ज्या प्रकारचे ड्रेस कोड्स किंवा ट्रॉफीज डिसिजन, ज्या प्रकारचा ब्रेकफास्ट अरेंजमेंट, लंच अरेंजमेंट, मला वाटते इथे काही कमीच अशी ऑर्गनायझिंग कमिटी असेल जे एवढा डेडिकेशन किंवा एवढा लक्ष देऊन पूर्ण बारीकीने त्यांचे जे पूर्ण डॉक्टर शिंदेकर असो, डॉक्टर अमित लंगोटे असो आणि तसंच डॉक्टर अरुण कदम, नितीन गुरव आणि त्यांचे सर्व मेंबर्स, त्यांची जी मेहनत आहे त्याच्याबद्दल स्वरूप मला वाटते आपण नक्कीच कौतुक केलं पाहिजे. आपल्याला सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. अजून पहिलाच षटक संपलेला आहे. मी अंपायरला विनंती गो करतो जरा सामना फास्ट खेळायला सांगायचा आहे. उल्वे युनायटेड कृपया आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. उल्वे युनायटेड आम्हाला नावं समजत नाहीयेत गोलंदाजाची. येस, थँक यू. व्हॉट्स द बॉलर नेम सर? सागर. सागर पाटील. या सर वर बसा. येस, प्लीज. आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो सागर पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे ती 10 धावा. 10 धावा झालेल्या आहेत. सागर पुढील बॉल घेऊन प्रशांत यांच्यासाठी. प्रशांत यांनी उडवलाय बॉलला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. अगदी हळूवारपणे ट्रॅव्हल करत फिल्डर पर्यंत पोहोचतोय बॉल आणि तोपर्यंत 2 धावा यावेळेला पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 या आकड्यावरती धावफलक आता येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा ते डीप मिडविकेटचं आणि त्याचप्रमाणे लेग साइडच एकंदरीत पकडायला गेलं तर ते क्षेत्र आज बॅटर्सनं खूप बिझी ठेवलंय सूरज. हा निश्चितच स्वरूप हा जो टेनिस क्रिकेटमध्ये लेग साइडला खेळण्याची जी शैली आहे, जी प्रॅक्टिस असते ती लेग साइडला वळून शफल होऊन मारण्याचा प्रयत्न असतो. निश्चितच स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचा फिल्डर याचा खूप योगदान असतो टेनिस क्रिकेटमध्ये. नक्कीच ट्रेडिशनल बॅटिंग टेक्निक जर आपण पाहिलं तर ऑफ साइडचे जे स्ट्रोक आहेत मग तो कव्हर ड्राईव्ह असेल, पंच असेल, स्ट्रेट ड्राईव्ह असेल, त्यानंतर कट असेल, त्यानंतर तो जो स्क्वेअर वरती आपण हुक करतो बॉल, हे सर्व शॉट्स जे आहेत ते आजच्या दिवसात फार कमी पाहायला मिळाले. म्हणजे जर सचिन मोकल यांची बॅटिंग पाहिली, त्यांच्या बॅटिंग मधनं एक शॉट पाहायला मिळाला आपल्याला. स्क्वेअर कट आणि ड्राईव्ह कडे जर पाहायचं झालं तर सकाळच्या सत्रात आपल्याला बरेच स्क्वेअर कट आणि ड्राईव्ह पाहायला मिळाले, परंतु या संध्याकाळच्या सत्रात तितकेसे ते ड्राईव्ह पाहायला मिळाले नाहीयेत. हे बघा पुन्हा एकदा लेग साइडला टार्गेट केले प्रशांत यांनी. 1 बाउन्स, 2 बाउन्सेस फिल्डरच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. नेरूळ चॅम्पियन्स टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय तर सूरज, परंतु धावा किती करायच्या असतील? कारण आजचा पार स्कोर कडे जर आपण पाहिलं तर 50 ते 60 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. मला वाटतं जी सरासरीने आता ते चालले जवळ-जवळ 13 धावा फलकावर लागलेत आणि दुसऱ्या षटकाचा एकच चेंडू झालेला आहे आणि ज्या सरासरीने जे खेळतायत मला वाटतं निश्चितच तिथे 40-45 रन्स ते बनवतील आणि जर आपण सकाळपासून सर्व मॅचेसचा एक अनालिसिस घेतला तर 40-40 प्लस 45 प्लस जो रन आहे तो निश्चितच डिफेंड होईल. सागर पुढील चेंडू घेऊन शॉर्ट चेंडू होता. लेग साइडला पुल करण्याचा प्रयत्न आहे. बघूया अंपायर कडनं दात मागताना. मला वाटते इथे बॅटला कनेक्ट झालेला चेंडू आणि त्या प्रकारे अंपायरने इथे वाईटचा इशारा नाही दिलेला आहे. चेंडू निर्धाव. 2 3 चेंडू समाप्त झालेले आहेत दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या फलकावर आहे ती मात्र 15. आणि स्वरूप तू जे म्हणत होता ते पॉइंटच्या दिशेने कट करणं किंवा ऑफसाईडला ड्राईव्ह करणं मला वाटतं त्या जे बॉलर्स आहे त्यांच्याकडे जी पेस आहे त्या पेसची गरज आहे ऑफ साईडला कट करून खेळणं. हा बघा ऑफ साईडला लॉफ्टेड शॉट मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 19च्या घरात. हा जर बघितला हा एक टायमिंग करून ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू होता गॅप मध्ये म्हणजे एक क्रिकेटिंग चांगला एक क्रिकेटिंग शॉट बघायला भेटलं स्वरूप आम्हाला इथे. नक्कीच लेग साइडच्या दिशेने सुद्धा आपण क्रिकेटिंग शॉट बघतो, ऑफ साइडच्या दिशेने सुद्धा बघतो. परंतु बॅटरच्या माइंडसेट मध्ये नेमकं काय चालू आहे? बॅटरच्या डोक्यात काय चालू आहे? बॅटरला मेरिटवर खेळायचं असेल तर मात्र प्रत्येक गोष्ट ही ती आपसूक घडत जाते आणि तीच प्रशांत यांच्यासोबत घडते. यावेळेला सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल यावेळेला डिप झाला.
या पिच वरती जर आपण पाहिलं तर ऍज अ बॉलर आपण काय बॉलिंग करायला बघाल, तर या पिच वरती आपल्याला डिलिव्हरीज करायच्या आहेत, त्या करायच्या आहेत थोड्याशा स्लोअर, ऑन द गुड लेंथ, ऑन द टार्गेट. आणि जरी तुम्ही यॉर्कर्स करताय तरी ते यॉर्कर्स फास्ट नसले पाहिजेत, कारण जर बॅट लागली तर शॉर्ट थर्ड मॅनच्या इथून चौकार निघून जातो, फाईन लेगच्या इथून चौकार निघून जातो जर बॅटर लकी असेल तर. ते जे स्लोअर यॉर्कर आहेत, जे स्लोअर यॉर्कर डिप होणारे आहेत, जसं आपण आपल्या T20 वर्ल्ड कप सुरू होता, थ्रिस्टन स्टब्सला जसप्रीत बुमराहने जो यॉर्कर टाकला आणि त्यावरती जी विकेट गेली, जी अख्ख्या स्टेडियमला कळली नव्हती ती विकेट आहे. त्या प्रकारचे यॉर्कर्स या अशा प्रकारच्या कंडिशन मध्ये येणं फार गरजेचं आहे. निश्चितच स्वरूप, निश्चितच. 2 षटकांचा सामना समाप्त झालेला आहे इथे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे ती 20, 22. 22 धावा फलकावर लागलेत आणि दोन्ही बॅट्समॅन अजूनपर्यंत सज्ज आहेत. ते मात्र सोहन आणि प्रशांत. 22 धावा फलकावर लागलेत म्हणजे 11 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्या फलकावर लागली आहे. जवळ-जवळ 11च्या सरासरीने इथे खेळतायत. म्हणजे इथे जर याच सरासरीने स्वरूप हे खेळत गेले तर निश्चितच 55 धावांवर पोहोचतायत. म्हणजे आजचा जो आजचा दिवसाचा हायेस्ट स्कोर किती होता? मी माझे स्कोरर मनीष सिंग ला विचारतोय, की आजच्या दिवशीचा हायेस्ट स्कोर किती होता? माझ्या मते आजच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर 63 होता, 63. 63 धावांचा आव्हान मला वाटते नेहरू चॅम्पियन्स या संघाने ठेवलेला आहे. आजच्या दिवशीचा हायेस्ट स्कोर मारायचा आहे. त्या मात्र मी स्वरूप नेहरू चॅम्पियन्स या संघासोबत खूप नेहरू चॅम्पियन्स या संघासोबत स्वरूप मी खूप प्रॅक्टिस करतो. यांच्याकडे खरोखर चांगले हिटर्स आहे अजून. पुढचा षटक घेऊन प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक वर आहे तो प्रशांत. फुल टॉस चेंडू लेग साइडला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय क्षेत्ररक्षच्या हातात. ज्यापर्यंत थ्रो होतोय इझी रन म्हणजे 2 धावा इथे धावून काढलेले आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24. स्वरूप जे मी सांगत होतो नेहरू चॅम्पियन्स या संघाकडे 4 लेफ्ट हँडर्स आहेत. म्हणजे ते मात्र सोहनच्या स्वरूपात जो आता खेळतोय नितीन गुरव, मला वाटते राकेश असे करून आणि अजून एक लेफ्ट हँडर आहे. हे 4 लेफ्ट हँडरचा यांना काय फायदा उचलता येणार आहे? लेफ्ट हँडेड नक्कीच लेफ्ट हँडर, लेफ्ट इज राईट असं म्हटलं जातं. लेफ्टी बॅट्समन आणि आपल्या भारतीय संघाची आता बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर ओपनिंग साठी नक्कीच मागील काही या मॅच मध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळाला. संजू सॅमसन बॅक इन द टीम, बॅक इन द स्क्वॉड, बॅक इन 11. बट त्या आधी जर आपण पाहिलं तर लेफ्ट इज राईट वरती भारत चालत होता. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन ऍट द ओपनिंग. ऍट नंबर 3 वी हॅव तिलक वर्मा. आणि ही जोडी सुद्धा बायलॅटरल सिरीज इंडिया वर्सेस न्यूझीलंड मध्ये 5 T20 आयज मध्ये अगदी जोखून आणि चापून चोपून चालली होती. परंतु T20 वर्ल्ड कप मध्ये च्या मॅच पासून जो कोलॅप्स व्हायला लागला इंडियाचा, तो लक्षात घेता मागील मॅच मध्ये टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला आणि संजू सॅमसन यांना आणलंय तिकडे. ज्या प्रकारे मला वाटतं इंडियन टीमने डिसिजन घेतलाय तसंच मला वाटतं संजू सॅमसन ची जागा करतोय तो प्रशांत राईट हँडेड बॅट्समॅन आणि अभिषेक शर्माची जागा करतोय तो मात्र सोहन. आणि दोन्ही आपल्या संघासाठी 2 षटक आणि 3 चेंडू झालेत. 25 धावसंख्या फलकावर लागलीत. म्हणजे एक चांगली बॅटिंग केलेली आहे. इथून जो येणारे बॅट्समन असतील खालचे म्हणजे ईशान किशन म्हणजे तो राकेश आणि त्याच्यानंतर नितीन गुरव यांना चांगली संधी आहे, की या स्कोरला आज 60च्या घरात घेऊन जायचा. स्वरूप. नक्कीच लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन कधीही चांगलं असतं आणि बॉलरला लाईन आणि लेंथ वरती कन्सिस्टंट न राहू देण्यासाठी या कॉम्बिनेशनचा वारंवार वापर केला जातो. आपण ओपनिंग मध्ये म्हणतो लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन हे का पाठवलं गेलंय, त्यामागचं हे एक मूळ प्रायमरी रिझन असतं, की बॉलरला त्याच्या कन्सिस्टन्सीवर, त्याच्या लाईन आणि लेंथ वरती जे त्याचे प्लॅन्स आहेत त्या प्लॅन्स वरती स्टिक राहण्यासाठी प्रवृत्त न केलं जावं, त्यासाठी ही स्ट्रॅटेजी वापरली जाते. आणि जर आपण पाहिलं तर इंडियाने जो वर्ल्ड कप मारला 2024 चा जो जिंकला, त्यामध्ये सुद्धा इंडियाने अशाच प्रकारच्या बॅटिंग लाईनअपने कॅप्टन रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सी मध्ये आपण तो वर्ल्ड कप बार्बेडोस मध्ये जिंकला खरा, परंतु तेव्हा सुद्धा याच स्ट्रॅटेजीने इंडिया पुढे जात होती. कधी जर बॉलिंग लाईनअप मध्ये आपल्याला चेंज करायचं असतं तर एखाद्या दुसऱ्या स्पिनरची नक्कीच वाढ, एखाद्या दुसऱ्या स्पिनरची वाढ केली जायची, परंतु लाईनअप मात्र अशाच प्रकारचा होता. कारण मग जी खाली जो बॅटिंगला बॅलन्स प्रोव्हाइड करायचा असतो, मग तो येऊन अक्षर पटेल प्रोव्हाइड करतात, शिवम दुबे प्रोव्हाइड करतात, 2 लेफ्ट हँडर्स. दरम्यान इथे विकेट गेली आणि विकेट नंतर आता मैदानाच्या आत कोण चाललंय, तर मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत राकेश सर. राकेश जैन यांच्या बॅट मध्ये ती ताकद आहे. प्रशांत बाद होऊन माघारी येत आहेत.
प्रशांत इथे ऑफ साइडला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा. मला वाटतं इथे बॅटचा एज घेऊन कीपर कडे गेलाय आणि प्रशांत यांनी चांगली एक स्टार्ट दिलेली आहे आपल्या संघाला. आणि प्रशांत यांची जागा भरून काढायला येतोय तो ईशान किशन, त्या म्हणजे राकेश जैन. राकेश जैन यांच्या सोबत मी खूप वर्षापासून प्रॅक्टिस करतोय स्वरूप. आणि त्यांचा जो रेंज आहे, त्यांच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला तर निश्चितच चेंडू आम्हाला फुटबॉल ग्राउंड जो लेफ्ट साइडला जो फुटबॉल ग्राउंड दिसतोय तिकडे निश्चितच आपल्याला चेंडू बघायला भेटेल. पण खूप टाइमापासून त्यांचा असे मोठ्या टुर्नामेंट मध्ये मोठा फटके किंवा मोठा स्कोर दिसला नाही. मला वाटतं आज त्यांचा दिवस असेल. आणि पूर्णपणे ग्राउंडवर मला वाटतं तो जो वारा आहे तोही थोडासा कमी झालेला आहे. तो राकेश जैन यांना निश्चितच लेग साइडला फिरून मारण्याचा जी संधी आहे ती निश्चितच भेटेल. हा षटकाचा शेवटचा चेंडू, धावसंख्या फलकावर आहे ती 26. नक्कीच 26 धावा झालेल्या आहेत आणि या टोटलला मॅक्सिमाइज करण्याचा संपूर्णपणे प्रयत्न असणार आहे नेरूळ चॅम्पियन्स या संघाचा. चला थोडीशी घाई करायची आहे. आपल्याला सूर्यास्त व्हायच्या आधी हा सामना संपवायचा आहे आणि संपूर्ण लाईट्स मध्ये आपल्याला नेरूळ चॅम्पियन्सच्या सुद्धा 5 ओव्हर्स खेळवायचे आहेत. कारण समसमान संधी ही सर्व टीम्सला सर्व वेळी उपलब्ध करून देण्यासाठी आपली डॉक्टर्स फाउंडेशनची चॅम्पियन्स ट्रॉफी जाणली जाते, मानली जाते, ओळखली जाते आणि त्याचमुळे आपण हीच संधी उल्वे युनायटेडला चेस मध्ये सुद्धा देऊ इच्छितो. त्याचमुळे थोडीशी घाई करायची. राकेश जैन आलेले आहेत बॅटिंगसाठी. गोलंदाजीसाठी शेवटचा चेंडू घेऊन प्रशांत तयार होताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत श्रीखंडे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकातला. डाऊन द लेग साइड वाईड बॉल आहे. एक एक्स्ट्राची धाव लिहिली जाणार आहे. धावसंख्या 27 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.5. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसरा षटकाचा शेवटचा चेंडू, डॉक्टर प्रशांत राईट आर्म राऊंड विकेट, फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने चांगला फटका मारलेला आहे. 2 धावा इथे निश्चितच भेटण्यात आहेत. 2 धावांनी समाधान मानायला लागेल आणि या 2 धावांनी 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे ती 29. म्हणजे जवळ-जवळ ऑलमोस्ट 10च्या जवळ-जवळ सरासरीने हा संघ खेळतोय. आता शेवटचे 12 चेंडू आहेत. स्वरूप राकेश जैन यांना मी जेव्हा बॉलिंग करायचो, मला एकदा त्यांनी 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेले मला अजूनही आठवतोय. त्यांच्या रेंजमध्ये जर चेंडू भेटला, तर त्यांची जी बॉडीची शैली आहे आणि त्यांची जी बॅटिंगची शैली आहे, त्याच्याने निश्चितच आपल्या इथे सचिन मोकल सारखे मोठे फटके मारणारे बॅट्समॅन आहेत ते. त्यांची आज 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये बघूया आपल्या संघासाठी ते काय करामत करतायत. नक्कीच राकेश जैन बघा यांच्याकडे ती हाईट आहे आणि ती हाईट असल्यामुळे चेंडूला स्वतःपर्यंत येऊ देण्याची संपूर्णपणे मुभा त्यांच्याकडे असते. कारण कोणत्याही वेळी ते एक्सटेन्शन ऑफ आर्म्स जे आहे ते करू शकतात. त्यांचे हात संपूर्णपणे बाहेर काढून चेंडूला त्याची दिशा दाखवू शकतात. दिशादर्शकाचं काम मात्र चांगल्या रीतीने करतात राकेश जैन. दरम्यान गोलंदाजीसाठी प्रदीप येताना पाहायला मिळतायत आपल्याला. प्रदीप आलेत गोलंदाजीसाठी आणि कशा प्रकारची गोलंदाजी प्रदीप यांच्याकडून राहते. सोहन आणि राकेश दोन्हीही लेफ्ट हँडर्स, लेफ्ट इज राईट या युतीने या युक्तीने पुढे जातोय उल्वे युनायटेडचा संघ. याकडे पाहायचंय आपल्याला. फील्ड प्लेसमेंट कडे जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये सर्कल मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ फुल लॉंग ऑन. टॉस. यावेळेला फुल टॉस आहे. फुल टॉस चेंडू निघून जाईल का सीमा पार याकडे आपल्याला पाहायचंय. चांगली अडवणूक केली आहे त्या बॉलची. अगदी शेवटच्या क्षणी उडी घेतली आहे आणि नक्कीच इट विल बी रिव्ह्यूड. इट विल डेफिनेटली बीइंग रिव्ह्यूड. अंपायरने इथे आय विल रिव्ह्यू रिक्वेस्ट. करायचा इशारा दिलेला आहे आणि येस. आज चांगला फुलटॉस चेंडूवरती चांगला फटका मारलेला आणि चांगला क्षेत्ररक्षण तिथे डीप स्क्वेअर लेगच्या सर फिल्डरनी. नक्कीच आय रिक्वेस्ट आवर थर्ड अंपायर टू प्लीज चेक फॉर अ बाउंड्री. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्वरूप जर बघताना की असे असे क्षेत्ररक्षण आजकाल कॉमन आहेत. मला वाटतं जो फिल्डर तिकडे लागलाय निश्चितच याची तो प्रॅक्टिस करत असेल. कारण हा जो बॉल बाउंड्रीवरती अडवून कॅच पकडून आतमध्ये टाकणं ही एक वेगळी एक कला आहे आणि एक चांगला क्षेत्ररक्षण बघूया इथे. मला वाटतं ऑलमोस्ट क्लीन दिसतोय इथे. आपला थर्ड अंपायर इथे रिव्ह्यू करताना दिसतायत. निश्चितच जर हा क्लीन असेल तर 6 धावा आपल्या संघासाठी तो क्षेत्ररक्षक वाचवताना दिसेल इथे. आणि आता क्लीन चिट येस. दिलेला आहे इथे.
चांगल्या रीतीने फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. सुरेख फिल्डिंग डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाली. हा ऑलमोस्ट षटकार होता परंतु वाचवलाय बॉल. 2 धावा धावून काढलेले आहेत बॅट्समॅननी. पुढील चेंडू घेऊन ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. निर्धाव 1 धावाने समाधान मानायला लागेल दोन्ही बॅट्समॅनला. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32. 32 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. या 32 ला 62 कसं करायचंय इथून हे लक्ष असणार आहे. 3.2 नंतर धावसंख्या 32 आफ्टर कंप्लीशन ऑफ 3.2 स्कोर इज 32. पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत प्रदीप. हा मात्र फुलटॉस बॉल होता. मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रात मारू शकले असते. समोरच्या दिशेने खेळून काढले. एकच धाव घेतली आणि एकावरच समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण उल्वे युनायटेड यांच्या माध्यमातून. बघा हे ग्रुप डी मधले दोन्ही संघ आहेत आणि आज ग्रुप ए आणि बी चे सर्व सामने पार पडले. नक्कीच मनीष आमच्यापर्यंत आपण माहिती पोहोचवायची आहे की कोणत्या टीम्स नेमक्या क्वालिफाय झालेल्या आहेत फॉर द क्वार्टर फायनल्स फ्रॉम ग्रुप ए अँड बी. दरम्यान पुढील बॉल फुलटॉस चेंडू होता. मला वाटते हा जर एलबीडब्ल्यू डिसिजन देण्यात आला असता तर निश्चितच तिथे अंपायरनी आपला बोट उचलला असता. लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या होते ती 34. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. राकेश जैन यांनी लक्षात घ्यायचं आहे. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. एकूण 8 चेंडू ओव्हरऑल शिल्लक आहेत. बघूया राकेश जैन आपल्या संघासाठी काय करामत करतो. स्वरूप लेदर मध्ये आम्ही याला एक छत्री क्षेत्ररक्षण म्हणून म्हणतो. बाहेर निघून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय टायमिंग होत नाही राकेश जैन यांच्याकडनं. 2 धावा चांगला धावून 2 धावा काढलेले तिथे दोन्ही बॅट्समॅननी. 2 धावांनी समाधान मानायला लागेल. 2 धावांनी धावसंख्या होते ती 36. स्वरूप मला वाटतं इथे राकेश जैन ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या रेंज मध्ये ते खेळण्याचा प्रयत्न नाही करतायत. नक्कीच रेंज हिटिंग ही केली गेली पाहिजे परंतु गोलंदाजीच त्या दर्जाची होते. बघू शकतो आपण हे बघा यावेळेला सुद्धा आउटसाइड द ऑफ स्टंप पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न परंतु तो डॉट बॉल आतमध्ये येणारा बॉल चांगल्या रीतीने राईट आर्म बॉलर आहेत आणि राऊंड द विकेट लेफ्ट हँडर साठी का आले तर ते लेग साईडच्या इथून आतमध्ये आणायला बॉल ही चांगली टॅक्टिक आहे आणि ही चांगली टॅक्टिक उल्वे युनायटेड सुद्धा तयारी करून आलाय नेरूळ चॅम्पियन्स साठी खेळण्यासाठी. कारण मला कळलंय की नेरूळ चॅम्पियन्स आताच कुठेतरी चॅम्पियनशिप जिंकून आलेत आणि त्याचमुळे या चॅम्पियन टीम समोर मात्र त्याच प्रकारची तयारी उल्वे युनायटेडची सुद्धा आहे. दरम्यान षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय आणि 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 36 फॉर 1. 36 धावा, एक गडी बाद, अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आपल्याला विजय. विजय या ठिकाणी येणार आहेत गोलंदाजीसाठी. हरीश, कॅमेरामॅन हरीश आहेत आपले. कॅमेरामॅन हरेश यांना मी विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेल्या लोकांकडेही थोडासा इथे कॅमेरा फिरवावे. आपले स्कोरर ते आहेत मनीष आणि हरीश, तसे समालोचन करतोय तो मात्र स्वरूप आणि मी सूरज. 193 कंट्रीज मध्ये मी ऐकला गेलेला थोड्या वेळ अगोदर मला माझे समालोचन करणारे सहकारी म्हटलेले 193 कंट्रीज मध्ये हा लाईव्ह टेलिकास्ट होतोय शेवटचा षटक घेऊन. विजय राईट आर्म शॉर्ट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धावांनी समाधान मानायला लागेल. मला वाटतं इथे चांगली बॉलिंग करताना दिसत आहे. ते लास्टचे शेवटचे ते 2 ओव्हर आहेत. मला वाटते मिक्स करतायत ते पेसचा. ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण लावलंय म्हणजे याला लेदर क्रिकेटमध्ये स्वरूप छत्री क्षेत्ररक्षण असं म्हटलं जातो. म्हणजे स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण लावून आणि त्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतायत. येस सर, अगदी अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र पुल केलाय परंतु हा थोडासा प्री डिटरमाइंड शॉट, हा थोडासा अंगावरती आलेला बॉल होता. हा बॉडी लाईन मध्ये केलेला बॉल होता आणि ही देखील एक चांगली टॅक्टिक आहे विजय यांच्या माध्यमातून इन टू द बॉडी गोलंदाजी करण्याची या ठिकाणी स्ट्रॅटेजी घेऊन आलेत राकेश जैन यांच्या विरुद्ध. परंतु राकेश जैन या स्ट्रॅटेजीला कशा प्रकारे टॅकल करणार आहेत सूरज? मला वाटते राकेश जैन यांनी मला वाटते जागेवर उभे राहून जो मिड विकेटच्या दिशेने ज्यांची जी रेंज आहे, ज्यांचा जो स्ट्रेंथ आहे तिकडे मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघूया ते काय करतात. नक्कीच यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये उडवलाय. वन बाउन्स फील्डर येत आहेत त्याच्यावरती प्रदीप येत आहेत
आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप यांच्या माध्यमातून 1 धाव यावेळेला सुद्धा मिळणार आहे. बघा इथे प्रश्न कसला उपस्थित होतोय ना सूरज, तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की सोहन चौधरी. सोहन चौधरी बऱ्याच वेळापासून पॉपिंग क्रीजवर आहेत आणि त्यांच्याकडून मोठे फटके आले नाहीयेत. तर ते कुठेतरी यावं लागेल. त्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. दरम्यान पुढचा चेंडू 40 धावा झाल्या धावफलकावरती 3 चेंडू शिल्लक. शेवटचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला डॉट बॉल आलाय बघा. चेंडू जो आहे तो फुलर लेन्थचा आहे. चेंडू जो आहे तो तुमच्या स्लॉट मध्ये आहे, परंतु त्याला हिट केलं जात नाहीये. कारण पेस ऑफ डिलिव्हरीचा वापर केला जातोय. माहिती आहे गोलंदाजांना सुद्धा आउटफील्ड जी आहे ती स्लो आहे. त्यामुळे कार्पेट स्ट्रोक जे आहेत ते तितक्या जोरात ट्रॅव्हल होणार नाहीयेत. त्यामुळे स्लोअर बॉलिंग केली जाते. गो स्लो आणि सगळ्या पेस ऑफ डिलिव्हरीज ज्या आहेत त्या आता आणल्या जात आहेत गेम मध्ये. मध्ये इथे जवळ-जवळ मला ते 15 रन शॉट असतील हे. 40 धावसंख्या. पुढचा चेंडू जोरदार फटका मारलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. डीप फाईन लेगचा फिल्डर चेंडूवर येतोय. 2 धावसंख्या इथे धावून काढतायत. 2 धावसंख्येने समाधान मानायला लागेल. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 42च्या घरात आणि शेवटचा चेंडू. मला वाटतं इथे जवळ स्वरूप आपण बोलत होतो, की आजच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर आपल्याला बघायला भेटेल. पण ते शेवटचे 2 ओव्हर होते. जिथे त्यांना हिटिंग करायची होती तिथे मला वाटते ते रन घेऊ शकले नाही आणि 42 धावा आजच्या दिवसाचा पहिल्या इनिंगचा लास्ट मॅचचा शेवटचा चेंडू. दरम्यान शेवटचा बॉल आहे पहिल्या डावातला. पहिल्या डावातल्या शेवटच्या बॉलवरती आलाय का मोठा प्रहार? याकडे पाहायचंय नाही. यावेळेला मात्र गडी होतोय बाद. शेवटच्या चेंडूवर जाते विकेट. 5 षटकं समाप्त झाली आहेत. 42 धावांवरती सोहन चौधरी होतील बाद. 42 धावांवर जातोय दुसरा गडी. धावसंख्या झाली आहे 42. 2 गडी बाद. 43 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये उल्वे युनायटेड कडे. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा आयसीटीसी प्रेझेंट्स डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3. कॅचचा जरा बघ जरा पाय टच झालाय का तिकडे. जो कॅच घेतलेला आहे तो कॅच निश्चितच बाउंड्री पासून किती जवळ होता तो एकदा आमचे थर्ड अंपायर बघतायत. जो कॅच घेतला तो फिल्डरचं नाव आहे जाहीद. 42 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 43 धावांचा आव्हान म्हणजे 5 षटक, 30 चेंडू आणि 43 धावा. तर शेवटच्या 2 षटकामध्ये इथे निराश केलाय तो नेरूल चॅम्पियन्स या संघाने. 12 चेंडूमध्ये त्यांनी निश्चितच एक 25-30 धावा काढले पाहिजे होते. पण काय ते संघ धावसंख्या काढू शकले नाही. कॅच कॅच जाहीद जाहीद ना जाहीद ना जाहीद 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 यांनी चांगला कॅच घेतलेला आहे. आम्ही इथे 6 धावा शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावा फलकावर लावू शकले ते नेरूल चॅम्पियनचा संघ. 42 धावा त्यांनी निराश व्हायचा नाही. 42 धावा मला वाटते 42 धावा स्वरूप निश्चितच ते डिफेंड करू शकतात जर त्यांनी स्टार्टिंगचे शेवट 43 धावांचा आव्हान आहे. 43 रन्स काढायचे आहेत त्यांना. मला वाटते जर ते बॉलर जे आहे ते पेस व्हेरी करतील. पॉवर प्लेचे जे ओव्हर्स आहेत तिथे जर ते रन थांबवू शकतात स्वरूप तर निश्चितच तिथे मॅच बनू शकतो. नक्कीच 43 रन्स टू विन. आपण जर 43. पाहिलं तर WTCच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातंय. बघा मैदानाच्या कुठल्या दिशेला आपण जास्त बाउंडरीज खेळल्यात. मैदानाची लेग साइड जी आहे ती तितकीशी टार्गेट करण्यात नाही आली लेफ्ट हँडर्स कडून. वारंवार जर आपण पाहिलं तर ऑफ साइड्स वरती फटके खेळण्यात आले. 2च चौकार केवळ लगावले गेले. षटकार एकही आपल्याला त्या बाउंड्री मध्ये दिसत नाहीये. बाउंड्रीज मध्ये 2 धावांचे फटके बरेचसे आले. नक्कीच सिंगल्स आले, परंतु षटकार या ठिकाणी आले नाहीयेत आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर या धावा कुठेतरी कमी झाल्यात 42 धावांवरतीच. बघा आपण जर या अम्ब्रेलाला नीट पाहिलं रन अम्ब्रेलाला तर यामध्ये मोठे फटके खेळले जाऊ शकत होते आपल्या लेग साइडला, परंतु ते झालं नाहीये बॅटर्स कडून. त्याचमुळे हे ग्राफिक जे आहे ते आपण पाहतोय WTCच्या माध्यमातून वर्ल्ड टेनिस क्रिकेट. अगदी सुंदर रीतीने नक्कीच
आपण ग्राफ सुद्धा पाहतोय धावांचा कशा प्रकारे धावा आल्या आहेत तर प्रत्येक ओव्हर निशी विकेट झाल्या. पहिल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये एक विकेट आली. शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट आली आणि जर या ग्राफला पुढे पार करायचं असेल तर उल्वे युनायटेड यांना मात्र आता या 43 धावा ज्या आहेत त्या धावफलकावर रचाव्या लागतील. धन्यवाद WTC तुमच्या माध्यमातून इतकी छान इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचते. 43 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजेच रवी आणि तबिश ची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळते. आपल्याला 43 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. उल्वे युनायटेड या संघाचे मला वाटते तबिश यांनी पहिला ओव्हर केलेला आपल्या संघासाठी. तसंच आपल्या संघासाठी ओपनिंग बॅटिंग करताना येतात. मला वाटते जवळ-जवळ स्वरूप असं वाटतोय, की असं एक प्लेयर जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितला गेला, की पहिला ओव्हर ही टाकतो आणि पहिला बॅटिंगही करतो. तो मात्र होता तो जॅक कॅलिस. जर जॅक कॅलिसची आठवण मला इथे देतोय, तो मात्र तबीज ज्यांनी पहिला बॉलिंग पण करायचा आणि तो जवळ-जवळ 3 नंबरवर बॅटिंग करायचा. आणि तसंच एक प्लेयर मला ऑलराऊंडर प्लेयर दिसतोय उल्वे युनायटेडचा. 43 धावांचं आव्हान आपल्या संघासाठी पहिला ओव्हर घेऊन येतोय तो नेरूल चॅम्पियन संघाकडनं सोहन. या मात्र आता एक कोइन्सिडेंस मानायला लागेल, की सोहन ओपनिंग बॅटिंगला आलेला आणि ओपनिंग बॉलिंग करतोय. तसंच तबीस ओपनिंग बॅटिंगला आलेला आणि ओपनिंग बॉलिंग करतोय. नक्कीच सोहन चौधरी यांच्याकडे आता चेंडू सोपवला गेलाय. अमित लंगोटे सर कॅप्टन आहेत नेरूळ चॅम्पियन्सचे आणि कशा प्रकारे या दुसऱ्या डावामध्ये त्यांची कॅप्टन्सी राहते. कारण बघा धावा जरी कमी असल्या ना तरी लीडरशिपनं ही मॅच जिंकून घेता येऊ शकते. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं पनवेल वॉरियर्स या संघासाठी एक चांगली लीडरशिप केली ती म्हणजेच त्यांचे कॅप्टन सचिन मोकल यांनी त्या धावा डिफेंड केल्या. कमी धावा होत्या. 45 धावा होत्या आणि त्या धावा तेव्हा डिफेंड केल्या होत्या. परंतु आता त्यापेक्षा कमी आहेत 42 धावा आणि लो स्कोरिंग टोटल्स डिफेंड करायचे चर्चा निर्माण झाली ना, की एक नाव घेतल्याशिवाय आपण कोणीच राहू शकणार नाही. आपल्या मुंबईचा क्रिकेटर नक्कीच रोहित गुरुनाथ शर्मा. कारण जर पाहिलं तर IPL मध्ये तर सोडूनच द्या, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपची आज सगळे चर्चा करतात. साऊथ आफ्रिकेविरुद्ध इंडियाने लो स्कोर डिफेंड केला. परंतु त्याआधी आपण न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान विरुद्ध 120 धावा डिफेंड केल्या होत्या. 120 बॉलची सूरजची मॅच असते, परंतु आपण त्या 120 बॉलमध्ये 120 सुद्धा बनवायला दिल्या नव्हत्या त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये. आणि अगदी याला बरोबर. एक गुड लीडर म्हणूनच म्हणता येईल. सूरज काय म्हणशील? अगदी बरोबर इथे स्वरूप हा एक्झाम्पल यांच्या नेरूळ चॅम्पियन्स या संघाने हा एक्झाम्पल निश्चितच ऐकला असेल. त्यांना जो रन डिफेंड करायचा आहे ते मात्र आहे ते 43 आणि मला वाटतं 120 आणि 120 इथे 30 बॉल 43 धावांचा गरज. सोहन आपल्या संघासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईक वर आहे तो तबीज. नक्कीच. ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू आहे. चेंडू निर्धाव. डॉट बॉल. आणि बघ सूरज जरी IPL ची चर्चा करायची झाली, तर मग नक्कीच ती 2017 ची फायनल आपल्या लक्षात येते. रायझिंग पुणे सुपर जायंट्स विरुद्धची मिचेल जॉन्सन यांच्या हातामध्ये तो चेंडू होता. शेवटचा एक बॉल आणि या एका बॉलवर 3 धावांची गरज. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स विरुद्धची 2019 ची फायनल 1 चेंडू 2 धावांची गरज. शार्दुल ठाकूर ऑन स्ट्राईक, लसित मलिंगाच्या हातात चेंडू आणि रोहित शर्माचं ते सांगणं की गो फॉर स्लोअर यॉर्कर. He is not ready for that. He's ready for the Yorker. He's ready for the faster ball. He's ready for the good length ball. He's ready for the bouncer. He's ready for everything, but not your slower Yorker. And Lasith Malinga has practiced that ball in the nets before the match of final of 2019 IPL, Mumbai Indians versus Chennai Super Kings. क्रिकेटचे स्वरूप असेच नक्की स्टोरी असतात. मग बघूया नेरूल चॅम्पियन्स आज मॅच नंतर या उल्वा युनायटेड कुठली स्टोरी आपल्यासाठी सोडून जातात. ऑफ साइडला शॉर्ट चेंडू होता. खेळण्याचा चेंडू फिरलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरने चेंडू थांबवलेला आहे आणि एक धावानी समाधान मानायला लागेल. एक धावानी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 2 धावा. नक्कीच 2 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 42 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी सोहन चौधरी यांच्या माध्यमातून सोहन यांच्याकडे तो चांगला रनअप आहे आणि तो चांगला रिलीज आहे. चांगला टप्पा सुद्धा त्यांनी शोधलाय. नक्कीच लाईन थोडीशी भटकली होती. मागच्या चेंडूवरती वाईड बॉल आला होता. परंतु त्यानंतर आणखीन एक चांगला चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत आणि अचूक फिल्डिंगने आपल्या फिल्डिंगला शोभेल, साजेल अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. पुढील चेंडू दरम्यान तिसरा बॉल यावेळेला मात्र उडवलाय कव्हर्सच्या डोक्यावरून फिल्डर आहेत त्या ठिकाणी पकडला जाईल झेल आणि संपुष्टात येईल पहिल्या बॅटरचा खेळ. बॅटर तबिश
माफ करा, बॅटर रवींद्र दिघे बाद होऊन या ठिकाणी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट जाते आणि पहिला विकेट मिळतोय तो म्हणजेच सोहन चौधरी यांना. झेल पकडलाय राकेश जैन यांनी. नक्कीच संपुष्टात आलाय खेळ. पहिला गडी झालाय बाद. सूरज काय सांगशील? हा मला वाटतं एक स्ट्रॅटेजी होती. जर बघितला गेला बॉल चेंडू जो आहे हा एकदम नवीन आहे. त्याच्यावरती पूर्ण फर आहे आणि हा चेंडू ऑफ साइडला फरात बाहेर टाकलेला चेंडू होता. जर सोहमचा आपण तिन्ही बॉल बघितले तर काही तर वाईडला अतिरिक्त वाईडला टाकलेला चेंडू होता. हा रवी यांनी ऑफ साइडला कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. पण चेंडू गेला तो ऑलमोस्ट लॉंग ऑनच्या दिशेने आणि लॉंग ऑफच्या दिशेने आणि राकेश जैन जसं मी एवढ्या वर्षापासून त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करतो त्यांच्या हातातून झेल सुटणं नक्कीच एक प्रकारे इम्पॉसिबल आहे. ते चांगले फिल्डर आहेत. तसंच राहुल रवींद्रची जागा भरून काढायला येतोय तो राहुल. मला वाटतं ही स्ट्रॅटेजी खूप क्लिअर आहे. सोहम यांची बॉलिंग करायचा वाईटच्या लाईन मध्ये. एखादा वाईट जर त्याच्यात पडला तरी ठीक आहे. नक्कीच. वाईड एखादा पडला तर ठीक आहे, परंतु आपल्या लाईन वरती कन्सिस्टंट आहेत. बघा पुन्हा एकदा तीच लाईन पकडली आहे, परंतु यावेळेला बॅटरनं थोडंसं शफल केलं होतं आणि त्याचमुळे हा डॉट बॉल म्हणून काउंट केला जाईल. बघा आयसीसी कडून सुद्धा गाईडलाईन्स आल्यानंतर पहिलं जर आपण पाहिलं तर बॅटर यावेळेला शफल करून बाहेर यायचा. त्याच्यानंतर गाईडलाईन्स आल्या आणि त्याच्यासाठी एक वाईडची गाईडलाईन क्रीज वरती मार्क करण्यात आली. आपण जर आता इंटरनॅशनल बायलॅटरल किंवा डोमेस्टिकच्या मॅचेस पाहिलं तर त्यामध्ये त्या गाईडलाईन्स आपल्याला क्रीज वरती मारलेल्या पाहायला मिळतात. आणि ह्याच नियमावलीत बदल झालाय आणि ही नियमावली आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आली आहे. 2 धावांवर 1 गडी बाद. 5वा चेंडू घेऊन सोहन चौधरी होत आहेत तयार. सोहन चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. कव्हरचा फिल्डर आहे इंटरेस्टेड. पकडेल आणखीन एक झेल. संपुष्टात येईल आणखीन एका बॅटरचा खेळ. विकेट क्रमांक 2 जाताना पाहायला मिळतोय. आणि नक्कीच झेल या ठिकाणी पकडून मकरंद यांनी पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय नवीन एका बॅटरचा खेळ. बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर ते म्हणजेच राहुल माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर काय सुंदर झेल पकडला धावत येऊन चांगला झेल 2 धावांवर 2 गडी बाद आणि आता अशाच प्रकारे जर कोलॅप्स होत राहिलं तर मात्र संघाच्या धावांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल. उल्वे युनायटेड यांना मात्र आता इन्स्पिरेशन घ्यायला लागेल. जशी मागच्या वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर या T20 सुरू असलेल्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध साऊथ आफ्रिकाचा जो सामना होता तेव्हा ज्या वेळेला 67 धावांवर 5 गडी बाद होते तेव्हा रोमारिओ शेपर्ड आणि त्यांच्या सोबत राहून नक्कीच शर्फेन रदरफोर्ड या दोघांनी जी पार्टनरशिप रचली त्यामुळे 176 धावांवरती पोहोचू शकला वेस्ट इंडिजचा संघ करेक्ट. आणि तेच आता पार्टनरशिपची गरज आहे उल्वे युनायटेडला. सूरज शेवटचा चेंडू घेऊन सोहन 2 गडी बाद केलेत त्यांनी आणि ऑफ साइडला फुलटॉस चेंडू कव्हरच्या हातात चेंडू डॉक्टर शिंदेकरच्या हातातून लॉंग ऑनच्या फिल्डर धावून येतोय तेव्हापर्यंत 2 धावा काढून घेतलेले. 2 धावांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक्यावर लागली आहे ती 4 धावा 2 गडी बाद. मला वाटतं चांगला ओव्हर इथे टाकलेला आहे सोहन यांनी. सोहन यांनी पहिली ओपनिंग बॅटिंग केली. मला वाटते त्यांनी विकेट आणि ग्राउंड याचा पूर्ण अंदाजा घेतला आणि त्या प्रकारे जर 6चे 6 चेंडू त्यांनी वाईडचा जो पॉपिंग क्रीजचा वाईड लाईन आहे तिथे टाकलाय स्वरूप आणि मला वाटतं चांगली स्ट्रॅटेजी होती ज्यांनी सोहमला आयडिया दिला असेल किंवा सोहनने स्वतःचा आयडिया लावला असेल. पण आज चांगली स्ट्रॅटेजी 6 चेंडू 2 गडी बाद आणि फक्त 4 धावा दिल्या. एक चांगली गोलंदाजी. नक्कीच. नक्कीच ही एक कारगर स्ट्रॅटेजी राहिली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चांगल्या लेंथ वरती, चांगल्या लाईन वरती कंटिन्युअसली बॉलिंग करणं इट इस अ गुड थिंग आणि ही एक चांगली लाईन आणि लेंथ एखाद्या bowler साठी असते. नक्कीच अमित लंगोटे सरांकडून फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. नक्कीच ऑफ साइड आणि लेग साइड मध्ये फील्डर्स किती ठेवलेत याची मोजणी सुद्धा सुरू आहे त्यांच्या माध्यमातून. पाहूया कशा प्रकारे फील्ड प्लेसमेंट असणार आहे या दुसऱ्या पॉवर प्ले साठी. दुसऱ्या पॉवर प्ले साठी लेग साइडचा सर्कल संपूर्णपणे खाली आपल्याला पाहायला मिळतोय. अमित लंगोटे सर आता स्वतः त्या सर्कल मध्ये जातायत ऍज अ मिड ऑन. मिड ऑन म्हणून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मिड ऑफ वरती सोहन चौधरी येताना पाहायला मिळतील. दरम्यान पॉइंट वरती आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळतोय. नक्कीच डीप मध्ये जर आपण पाहिलं तर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी लावले गेले आहे आणि डीप स्क्वेअर लेग आहे आणि डीप मिड विकेट 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रॅटर्जी स्वरूप राकेश जैनची जी आहे ती 2 फिल्डर लेग साइडला बाहेर दिसतायत. ते म्हणजे ते डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट आणि एक फिल्डर जो आहे तो ऑलमोस्ट
स्वीपर कव्हरला बाहेर ठेवलेला आहे. म्हणजे त्याचे ते टप्पा नक्की कुठे टाकणार? मला वाटतं ते बॉडी लाईनला टाकण्याचा प्रयत्न करतील, कारण त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी लावलेलं आहे. राकेश जैन आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन. दुसरं षटक घेऊन तयार होत आहेत राकेश. स्पिनर आहेत यावेळेला. चेंडू हवेमध्ये आहे आणि एका झेलची संधी. आणखीन एक गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. सोहन चौधरी यांनी पकडलाय झेल आणि तबिश आता कॅप्टनची विकेट घेतलीये. बघा मोठी विकेट घेतलीये. मोठा मासा आपल्या जाळ्यात अडकवलाय आणि माघारी पाठवलाय. तबिश यांना 4 धावांवरती 3 गडी बाद. टीम उल्वे युनायटेड. होम टीम ज्याला म्हणतात, होम टीम वरती तेवढाच प्रेशर असतो, की त्यांनी चांगला परफॉर्मन्स द्यायचा असतो. हा म्हणजे आजचा नेरूल चॅम्पियन जी टीम आहे ती होम टीम आहे. ती ऑर्गनायझिंग टीम आहे. निश्चितच त्यांच्यावर चांगला परफॉर्मन्सचा प्रेशर असेल आणि आतापर्यंत जर बघायला गेला तर 3 विकेट इथे गेलेले आहेत आणि जवळ-जवळ मॅच खूप टाईट पोझिशनवर आणून ठेवलेली आहे. ते सोहम आणि राकेश जैन यांनी पहिल्याच चेंडूवरती लॉंग ऑफच्या दिशेने झेल बाद केलाय तो तबेज याला. तबेज याची जागा भरून काढायला येतोय तो स्वप्नील. आता स्वप्नील स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर आहे तो ध्रुव. राकेश जैन बघूया आपल्या संघासाठी चांगला टप्पा आणि चांगला गोलंदाजी, अचूक गोलंदाजी ते नक्कीच. करताना राकेश जैन. बघा बघा मागील बॉल वरती काय केलं राकेश यांनी, तर फ्लाइट दिली. आता सुद्धा फ्लाइट दिली आहे, परंतु या वेळेला पायांवरती फ्लाइट दिली जाते आणि फ्लाइट मध्ये फसवलं जाते. बघा बॅटरला प्रवृत्त केलं जाते, बॅटरला लालच दिली जाते, की माझे बॉल हळू येत आहेत, माझ्या बॉलला फ्लाइट आहे, तुम्ही मला कव्हरच्या फिल्डरच्या डोक्यावरून मारा, समोर मारा, परंतु तुम्ही अक्रॉस माझ्या विरुद्ध मारू शकणार नाही. आणि तेच झालं. अक्रॉस मारायला गेले, सोहनच्या हातात जेल देऊन बसले तबिश. उलटा फटका, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली अडवणूक. ओ हो हो हो, काय अडवणूक आहे. माझ्या मते त्या ठिकाणी अरुण कदम सर आहेत, अमोल सर आहेत, माफ करा, अमोल सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच बॅटिंग ऍस्पेक्ट झाला सूरज, बॉलिंग ऍस्पेक्ट झाला, परंतु फिल्डिंग ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आहे अशा प्रकारच्या लो स्कोर्सला डिफेंड करण्यासाठी. कमिटमेंट स्वरूप याला कमिटमेंट म्हणतात. क्रिकेटला पूर्ण कमिटमेंट. राकेश जैन यांनी पूर्ण एक प्रकारची स्ट्रॅटर्जी बनवली आहे. सकाळपासून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून ते सरळ बसलेले आहेत वरतून कॉमेंट्री बॉक्समधनं. त्यांनी पूर्ण आयडिया घेतलेली आहे, की कुठला आम्ही जे लेदर क्रिकेटमध्ये म्हणतो, की एक छक्का खा के दिखा. असा बॉलरला म्हणतो जेव्हा फील्डिंगला असतो आणि तो तसंच गोलंदाजी करताना दिसतोय. ले मुझे एक छक्का मार के दिखा आणि तो बॅट्समॅनला कुठलाही चेंडू समजत नाही. दोन्ही चेंडू निर्धाव. लगातारचे 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 चेंडू झालेले आहेत. तर मनीष, एम आय राईट? 5 बॉल्स झालेले आहेत आणि एक शेवटचा चेंडू उरलेला आहे. 5 धावांवर 3 गडी बाद. खूप गंभीर परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला संघ. एक सिंगल आलाय या शेवटच्या चेंडूवरती. दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 6. 3 गडी बाद. टीम उल्वे युनायटेड. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 37 धावांची. 18 बॉल्स 37 नीडेड. काय म्हणशील सूरज या चेस वरती? पहिल्या षटकमध्ये सोवनने दिले ते 4 धावा आणि गडी बाद केले 2 आणि राकेश जैन यांनी आपल्या दुसऱ्या षटकमध्ये धावसंख्या दिली ती मात्र 2 आणि गडी बाद केला 1. म्हणजे एकूण धावसंख्या फलकावर लागली ती 6. आता तिसरा षटक घेऊन येतोय तो मुदस्सीर. मुदस्सीरनी दोन्ही जे गोलंदाज आहेत त्यांनी ज्या प्रकारे बॉलिंग घेतली आहे त्यांची नक्कीच नोंद घेतली असेल. कारण मुदस्सीर हा जो आहे थोडा फास्ट बॉलिंग करतो. तो निश्चित इथे पेस वेरी करतो का? आता हा बघायचा आहे आपल्याला. स्ट्राईकवर आहे तो. स्ट्राईकवर आहे तो प्रशांत. नक्कीच स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ते म्हणजे प्रशांत. मुदस्सीर आलेले आहेत. मुदस्सीर यांच्याकडे तो पेस आहे. मुदस्सीर आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलनं सुरुवात केली आपल्या स्पेलची आणि नक्कीच धावसंख्या आता पुढे जाते. 7 धावांवरती धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. उल्वे युनायटेडचा संघ आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. अजूनही 18 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज, डबलची गरज आहे. 18 आणि 36, 18 चेंडूंमध्ये 36 धावा. कशा प्रकारे कॅल्क्युलेटेड फलंदाजी होणार आहे. वेगात गोलंदाजी केली आहे. यावेळेला गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय. गॅपमध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू. 2 फिल्डर त्या चेंडूला चेस करत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु चेंडू निघून चाललाय सीमा पार. या इनिंग्स मधला उल्वे युनायटेडचा पहिली बाउंड्री, पहिला चौकार. 4-4-4.
क्रिकेट इज अ गेम अनप्रेडिक्टेबल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये स्वरूप. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. जर तुम्ही पहिला इनिंग बघितला तर 3 षटकामध्ये ज्या प्रकारे नेहरू चॅम्पियन चाललेला नक्कीच 50 किंवा 60 धावा फलकावर लावतील असं वाटलेला. पण त्यांची त्यांची जी गाडी आहे ते 42 वर येऊन थांबली. तसंच तुम्ही बघितलं आता पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पण असं नको व्हावे की तिसरा षटक आणि चौथ्या षटकामध्ये रन्स देऊन प्रेशर वाढवून घेण्याचं काम नक्कीच मुदस्सिरने आता जे करायचं आहे ते नक्की म्हणजे 6 चेंडू टाकायचे. 6 चेंडू फक्त ऑफसाईडला टाकायचे. मॅच आपल्या हातात आहे. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात सूरज, की जिथे कुठलीच गोष्ट नसते सुनिश्चित, तोच हा क्रिकेटचा खेळ जो नेहमी असतो अनिश्चित. अनिश्चिततांचा खेळ, गेम ऑफ अनसर्टनिटीज म्हणून ओळखलं जातं क्रिकेटच्या खेळाला. दरम्यान धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 11 धावांवरती धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्य 42 आहे आणि राकेश जैन मागची ओव्हर जर आपण पाहिली तर 1 षटक हाताळलं, 4 डॉट बॉल, 2च धावा दिल्या, इकॉनॉमी 2ची आणि 1 गडी बाद केला. फुल टॉस बॉल या वेळेला सुद्धा गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये प्लेस केलंय. 1 बाउन्सेस, 2 बाउन्सेस इनटू द फेन्स. बॅक टू बॅक बाउंडरीज फॉर उल्वे युनायटेड. व्हॉट अ शॉट बाय द बॅटर. फुल टॉस बॉल आहे चांगला आणि या फुल चांगला टॉस फटका बॉलला येते. नक्कीच पाठवलंय सीमापार. बघा फुल टॉस बॉल होता आणि बॅटरनं मात्र आपल्या बॉडी बॅलन्सला सांभाळलं. मुदस्सिर यांचा बॉल ज्या दिशेला आला होता त्याच दिशेला त्या चेंडूला पाठवलं. व्हॉट अ बाउंड्री बाय द बॅटर प्रशांत. प्रशांत यांनी फुलटॉस चेंडू मुदस्सिरचा फुलटॉस चेंडूचा पूर्ण पूर्ण उपयोग करून लेग साईडला फिरून काढला. लेग साईडला फाईन लेगच्या दिशेने चांगला फटका तिथे मारलाय. असं जर चांगले फटके मारले तर धावसंख्या निश्चितच आता पोहोचली ते 15च्या घरात. येस, आम्ही तर नेहमीच म्हणतोय, की स्कोर हा झाला पाहिजे. मॅच ही इंटरेस्टिंग झाली पाहिजे. मॅच ही कोणाच्या पक्षात गेली नाही पाहिजे. कारण मॅच ही शेवटपर्यंत इंटरेस्टिंग झाली तरच तिची मजा येते. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक आहे. यावेळेला सुद्धा गॅपला भेदलाय. 1 बाउन्सेस, 2 बाउन्सेस इनटू द फेन्स. 4 धावा. गोइंग, गोइंग, गॉन. हॅट्रिक ऑफ बाउंडरीज फॉर प्रशांत श्रीखंडे. व्हॉट अन इनिंग्स प्रशांत. प्रशांत यांनी आपला फलंदाजी दाखवताना इथे 3 बाउंड्री मारलेले आहेत. ऑफ साईडला चांगला फटका इथे. चांगला फटका इथे ऑफ साईडला मारलाय. आता इथे प्रेशर बनताना दिसतोय तो मुदस्सिर आणि फिल्डिंग साइड वरती. नक्कीच 3 बाउंड्री या ओव्हर मध्ये. 3 बाउंडरी कन्सीड केल्या आहेत या ओव्हरमध्ये. आता माइंडसेट कसा असणार आहे याकडे बघायला लागेल. कारण बघ मागील ओव्हर पर्यंत वन साइडेड मॅच चालू होती. परंतु आता या 3 बाउंडरी झाल्यामुळे प्रेशर आहे आणि बघ या प्रेशरला सोक केलाय. चांगल्या रीतीने सोक केलाय आणि या प्रेशर मध्ये चांगले चेंडूची अडवणूक केली आहे. बॅक टू द बॉलर चांगली अडवणूक झालेली आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 4 चेंडूंनंतर 19 म्हणजे अजूनही कंट्रोल्ड सिच्युएशन आहे फॉर बोथ ऑफ द टीम्स. 14 मध्ये 24 ची गरज आहे. 10 ने वरती आहे अजूनही मॅच. कोणत्या पक्षात जाणार, कोणतं पारड जड होणार. या वेळेला चांगला बॉल आहे. 3 चौकार आल्यानंतर अशा प्रकारच्या 2 डिलिव्हरीज नक्कीच बॅटर बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवतात. परंतु इथे मिसकम्युनिकेशन आहे आणि मिसकम्युनिकेशनचा रनआउट आहे का याकडे पाहायचंय. नाहीये. आणि त्यावरती काय घडतंय, सोहन चौधरी यांच्याकडून सुद्धा मिसफिल्ड आणि त्याचमुळे या 2 धावा लिहिल्या जाणार आहेत धाव खात्यामध्ये. जिथे क्रिकेट एकही धाव नव्हती सूरज, तिथे या 2 धावा आल्यात. क्रिकेट इज अ फनी गेम म्हणतात इंग्लिश मध्ये स्वरूप. क्रिकेट इज अ फनी गेम. म्हणजे हा जो डॉट चेंडू होता तिथे 2 धावा धावसंख्या धावून काढली आहे ते आणि 2 धावांनी येस. धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरात. जसं तू सांगितलं सूरज, क्रिकेट इज अ फनी गेम. कालच झालेल्या इंडिया वर्सेस झिम्बाब्वेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिलक वर्मा यांनी हे स्टेटमेंट केलंय, की क्रिकेट इज अ फनी गेम. इट इज जस्ट अ गेम ऑफ माइंडसेट. आणि माइंडसेट इथे दोघांचेही बघा कशा प्रकारे चालतायत. बॅटर प्रशांत एका दिशेला आहेत, एका दिशेला बॉलर मुदस्सिर आहेत. चांगला इथे कॉन्टेस्ट दिसतोय. लेग साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी स्लो चेंडू होता. मला वाटतं हा 60-70च्या स्पीडला टाकलेला चेंडू होता. चेंडू निर्धाव 3 नक्कीच. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. आता जवळ-जवळ जर मी माझ्या स्कोरर मनीषला विचारला तर 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. जर मी तुम्हाला सांगेन याच्या अगोदरचा जो मॅच होता त्याच्यामध्ये एकदम 12 चेंडू आणि 22 धावांची गरज होती आणि 11 चेंडूमध्ये त्या 22 धावा संघाने मारलेले. तर निश्चितच इथे प्रशांत आणि ध्रुव आहे ना कोण आहे स्ट्राईकवर? प्रशांत आणि राहुल. प्रशांत आणि राहुल ना स्ट्राईक कोण आहे? राहुल सर ते बरोबर नाही बॅटिंग बॅटिंग प्रशांत आणि राहुल. राहुल नाही नाही, राहुल नाही, कोण आहे जरा बघ.
प्रशांत आणि स्वप्नील हे दोघं खेळतायत. 12 चेंडू आणि 22 धावा. निश्चितच हा मॅच कुठेही जाऊ शकतो, कोणाच्याही संघाकडे जाऊ शकतो. ज्या प्रकारे बॅटिंग संघ बॅटिंग करते त्यांच्या पलड्या भारी दिसतोय इथे. चौथा षटक घेऊन डॉक्टर राजेश शिंदेकर. डॉक्टर राजेश शिंदेकर हे या मोमेंट साठी आयडियल गोलंदाज आहेत, पण मला वाटते प्रशांत आणि स्वप्नील दोघांची नजर लागलेली आहे चांगल्यापणे आणि त्यांनी एक जजमेंट घेतलेला आहे की थांबून मारला जर आम्ही डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने खेळायला घेतला जर स्लो बॉल टाकताना तर निश्चितच बाउंड्री भेटेल. कारण जर स्वरूप आपण बघितला तर जो स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे तो आतमध्ये आहे आणि फाईन लेगचा फिल्डर तोही आतमध्ये आहे. बघूया, चांगला मॅच इथे होताना दिसतोय. आजचा शेवटचा मॅच. 12 चेंडू 22 धावा. नक्कीच 12 बॉल 22 ची गरज आहे. परंतु राजेश शिंदेकर यांच्या डोक्यात नेमकं आता काय सुरू असणार आहे? काय स्ट्रॅटेजी असणार आहे? बघा डीप मध्ये स्क्वेअर लेगला आता पाठवलंय पुन्हा एकदा त्या मिड विकेटच्या फिल्डरला थोडंसं पुश केलं जातंय, स्क्वेअरिश केलं जातंय आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन सर्कल मध्ये आहे. परंतु प्रशांतच्या डोक्यात काय चालू आहे? प्रशांतच्या डोक्यात इतकंच सुरू आहे की त्यांना हवी आहे स्ट्राईक. कारण त्यांनी मात्र एक चांगला मोमेंटम पकडलाय. त्यांनी मात्र एक चांगलं झोन मध्ये आले ते यावेळेला पहिलाच बॉल डॉट बॉल आहे. प्रशांत मात्र स्ट्राईक साठी स्ट्रगल करणार आहेत आणि बघा नॉन स्ट्राईक वर राहिले ना असे प्रकारचे फलंदाज तर माइंडसेट कुठेतरी कमी होत जातो. परंतु प्रशांत आता थोडीशी चर्चा करतायत आणि हे फार चांगलं आहे उल्वे युनायटेड साठी कारण 11 चेंडू आणि 22 11 चेंडू धावांची आणि गरज आहे. येस. आणि 11 चेंडू 22 धावा जर करायच्या असतील तर मात्र अशा प्रकारे आपल्याला चर्चेने मोठे मोठे प्रश्न सुटतात. परंतु हा 22 धावांचा चेस आहे फक्त. हा तर सुटूच शकतो नक्कीच आणि तेच या ठिकाणी करायचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे या दोघांमध्ये उल्वे युनायटेडच्या या दोन्ही बॅटर्स मध्ये. स्वप्नील यांनी लक्षात घ्यायचं आहे की प्रशांत यांनी 3 फटके मारलेले आपल्या अगोदरच्या ओव्हरमध्ये सिंगल काढून त्यांना देणं ही जास्त योग्य निर्णय असेल. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो स्वप्नील. बघा मानकडिंग करायचा प्रयत्न होता. इथे अंपायर कडनं डेड बॉलचा इशारा आहे. प्रयत्न नक्कीच केला जातोय. कारण बॅटरला सुद्धा त्याची क्रीज सोडू दिली जाणार नाहीये. कारण बघा हा नेक टू नेक कॉन्टेस्ट आहे. होम टीम आहे आणि उल्वे युनायटेड एका दिशेला आहेत. दोघांमध्ये ही काटेकी टक्कर सुरू आहे. आणि राजेश शिंदेकर पुढील बॉल घेऊन तयार होत आहेत. कट केलाय त्या बॉलला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून धावत येत आहेत. तोपर्यंत एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता कोण येत आहे तर स्ट्राईक वरती आता प्रशांत येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रशांत श्रीखंडे लगातारचे 3 चौकार आलेत सूरज यांच्या बॅट मधून. आणखीन मोठी काही कमाल करून दाखवू शकतील का प्रशांत? 10 चेंडू 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. 10 बॉल 21. मॅच निश्चितच उल्वे युनायटेड इथून ही मॅच जिंकू शकतात किंवा नेरुल चॅम्पियन्स ही मॅच जिंकू शकतात. आणि पण जे प्रेक्षक बसले त्यांना नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत हा मॅच गेला पाहिजे असा त्यांचा सर्वांचा एक्सपेक्टेशन आहे. एक चांगला क्रिकेट बघायला भेटला पाहिजे येस. शेवटच्या चेंडू पर्यंत. येस. अखेर अखेर कुठलीही टीम नाही तर क्रिकेट जिंकत असतं याकडे लक्षात घ्या. सर्वांनी खेळ भावना ही लक्षात ठेवायची आहे आणि ही प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात असते आणि याच खेळ भावनेसाठी हे प्रेक्षक जे मैदानात अलोट गर्दीने जमा होत असतात ना ते याचसाठी जमा होत असतात. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता. काय डिसिजन पंचांचा येतोय? डॉट बॉल फुलटॉस इज द चेंडू होता. डिसिजन. मला वाटते ते रिव्ह्यू घेताना Yes, दिसतायत. we have a player review for check whether it is a fair delivery or not. I'll request our third umpire. Yes, we have a अंपायरने player इथे review. नो बॉल साठी रिव्ह्यू मागितला आहे. आणि मला वाटते रिप्ले मध्ये इथे दिसतोय की चेंडू वेस्ट हाईटच्या So, 5 वरचा चेंडू आहे. एक मिनिट, एक मिनिट, एकच नीट मिनिट. नीट आम्ही थोडासा परत एकदा बघतो. No ball. No ball. वेस्टच्या वरती आहे चेंडू आणि हा चेंडू नो बॉल आहे. It is a no ball. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर या नो बॉल न पुढे जाणार आहे. 23 वर धावफलक येऊन पोहोचतोय. 10 मध्ये 20 ची गरज आहे. सर फ्री हिट असणार आहे का नो फ्री बॉल वर? फ्री दिलाय. सर Free hit. येस. इट विल बी फ्री हिट. मैदानाच्या कोणत्याही दिशेला कोणत्याही कानाकोपऱ्यात प्रशांत हा फटका खेळू शकतील आणि तेच करण्याचा प्रयत्न झालाय परंतु यावेळेला मात्र बॉल खाली राहिलाय. यावेळेला मात्र डॉट बॉल आलाय
फ्री हिटच्या चेंडूवरती डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी डॉक्टर राजेश शिंदेकर यांच्या माध्यमातून झाली आहे. आणि बघा काटेकी टक्कर का म्हटलं होतं बघा, नो बॉल हाताळला, थोडेसे प्रेशर मध्ये आले. पण प्रशांत यांना आता संधी होती, फुलटॉस बॉलही होता, मैदानाच्या कोणत्याही दिशेला खेळू शकले असते, परंतु दिशा चुकीची निवडली. डॉट बॉल आलाय. स्वरूप पुढील चेंडू. राजेश शिंदेकर हे फारसा एक्सपिरियन्स प्लेयर आहेत ते, त्यांना फारसा एक्सपिरियन्स आहे. बघूया पुढील चेंडू, परत एकदा फुलटॉस चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगचा फिल्डर चेंडूकडे येतोय. 2 धावा निश्चितच धावून काढलेले आहेत आणि अंपायर कडे दात मागताना आणि अंपायरने इथे आउट दिलेला आहे. OUT आउट. रिव्ह्यू घेतलाय का सर? येस, वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर रनआउट, चेकिंग विथ द साइड ऑन अँगल. थ्रो अगदी परफेक्ट आलाय. नेक्स्ट फ्रेम, नेक्स्ट फ्रेम, नेक्स्ट फ्रेम, नेक्स्ट फ्रेम. ओके, सो bat is grounded. I'll request our main umpire to please change their decision from Not not out. out, out to not out. You are on screen now, sir. रिप्ले जर बघितला तर स्वरूप जे बॅटला ड्रॅग करायचं जी टेक्निक असते, जी लर्निंग असते, ती बेसिक असते, ते इथे प्रशांत यांनी दाखवली. ते क्रिकेटिंग सेन्स ज्याला म्हणतात. जर बॅट ड्रॅग नसता केला इथे निश्चितच आउट झाले असते. Yes. आणि त्यांनी बॅट ड्रॅग केला आणि लाईन क्रॉस केला. खूपच अटीतटीचा होता, पण इथे नॉट आउट ठरलेला आहे तो प्रशांत. नक्कीच. आपण जर पाहिलं तर 3.4 षटकांनंतर 25 धावा झाल्या आहेत आणि 8 मध्ये आता 18 ची गरज आहे. सूरज, 8 चेंडू 18 धावा. काय स्कोर किती आहे? 8-18 ना? हे 8-18 ना हे? 8 चेंडू 18 धावा. वेट नाही, ते तिकडनं अंपायर वेगळा बोलतोय. येस सर. दोन चेंडू शिल्लक आहेत. Yes. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर पुढील चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळतात. राजेश शिंदेकर 4 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन राजेश शिंदेकर तयार. फुलरलॅनचा बॉल आहे, त्याला खेळून काढलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. राकेश जैन आहेत त्या ठिकाणी, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आहे. चेंडू वरती थ्रो केलाय आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आता 16 ची गरज आहे. उरलेत शेवटचे 7. शेवटचा गोलंदाज कोण असणार आहे हा प्रश्न मात्र आता उपस्थित होतोय. राजेश शिंदेकर यांनी तर चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. परंतु शेवटचा गोलंदाज कोण हा असणार? शेवटचा महत्वाचा चेंडू आहे. हा चेंडू वरती जर इथे बाउंड्री लागतोय तर निश्चितच 7 चेंडू, शेवटचा चेंडू 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. 16 needed in last 7 balls. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. 1 बाउन्स. चेंडूची अडवणूक चांगली केली आहे. कॅप्टन ऑफ द टीम अमित लंगोटे सर आहेत आणि या वेळेला 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. म्हणजेच शेवटचं षटक ज्या वेळेला उरलं असेल, गरज असणार आहे 6 चेंडू 14 धावांची. 14 तुमच्या समोर येतोय हा आजच्या दिवसातला शेवटचा क्लॅश घेऊन इन ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3. शिंदेकर सरांच्या या मागील ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा खर्च झाल्या आहेत फक्त. डॉक्टर राजेश शिंदेकर यांनी सेकंड लास्ट ओव्हर मध्ये 8 धावा फक्त दिलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि शेवटच्या षटक घेऊन येतोय तो अरुण कदम. डॉक्टर अरुण कदम आपला शेवटचा षटक घेऊन येत आहेत आणि अरुण कदम यांना आज जी संधी आहे ती 14 धावा थांबवायची आहेत आणि तसेच उल्वे युनायटेडचे दोन्ही बॅट्समॅन मला वाटते चांगले सेट झालेले बॅट्समॅन आहेत. 14 धावा त्यांना काढायचे आहेत. आज चांगला क्रिकेट, आजच्या दिवसाचा चांगला मॅच, शेवटचा मॅच, अटीतटीचा सामना. अटीतटीचा सामना या ठिकाणी असणार आहे आणि ही शेवटची मॅच कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे याकडे नक्कीच आपण सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या मैदानामध्ये बघा, ही सर्व लहान मुलं जी आहेत ती किटबॅग्स घेऊन प्रॅक्टिस साठी येत आहेत आणि त्यांना सुद्धा हा क्लॅश पाहायला मिळणार आहे. लास्ट 6 बॉल्स रिमेनिंग, 14 रन्स नीडेड. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चेंडू हातामध्ये आहे अरुण कदम सरांच्या. समोर असणार आहेत बॅटर स्वप्नील लिंगायत आणि प्रशांत यांची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. चला अंपायर सर, थोडस स्पीडअप करायचंय, टीम्सला सांगायचंय थोडीशी लवकर फिल्डिंग लावायची. अमित लंगोटे सर. येस, 6 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. दरम्यान चेंडू घेऊन तयार होत आहेत. यावेळेला पहिलाच बॉल खेळून काढलाय त्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस फिल्डरच्या हातामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 5 मध्ये 12 ची गरज आहे अजूनही सूरज. क्रिकेट हा स्वरूप जो गेम आहे इट्स अनप्रेडिक्टेबल फनी गेम आणि तुम्ही उल्वा युनायटेडचा टीमला जर बघितला तर दोन बॅट्समॅन निश्चितच तिथे बॅटिंग करतायत पण त्यांची पूर्ण टीम बाउंड्रीवर उभी होऊन जी सपोर्ट करते दोन्ही बॅट्समॅनला हा एक चांगला एक इथे एक आपल्याला नजारा बघायला भेटतोय. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय बॉलला. झेलची संधी आहे आणि पकडलाय झेल. सोहन चौधरी यांनी पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय बॅटरचा खेळ. बॅटर स्वप्नील होतील बाद. परतावं लागेल माघारी. 31 धावांवरती चौथा गडी बाद. टीम उल्वे युनायटेड 31 फॉर 4. अजूनही 4 मध्ये 12 ची गरज. मला वाटतं हे इथे एक ब्लेसिंग इन डिस्गाईज पण असू शकतो स्वरूप का माहितीये कारण जो बॅट्समॅन जो आहे तो रन धावून काढलेला आहे खूप आणि थोडा फारसा थकलेला दिसतोय इथे या प्रकारे जो फ्रेश बॅट्समॅन आता गेलेला आहे त्याच्याकडे त्या प्रकारची ताकद असेल जो जो बाउंड्री आणि षटकारची गरज आहे आता. 3 बॉल 12 ना. जाहिद पटेल 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू उरलेत शेवटचे. अरुण कदम सरांनी मात्र ही विकेट मिळवून दिलेली आहे. डॉक्टर अरुण कदम यांच्या माध्यमातून ही विकेट घेतली गेली आहे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन तयार नवीन बॅटर जाहिद असणार आहेत समोर. जाहिद 4 चेंडू 12 ची गरज. फुलर लेनचा बॉल खेळून काढले अमित लंगोटे सरांच्या डोक्यावरून. चेंडू 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस निघून जाईल सीमा पार. मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न्स आर स्टिल ऑन. चौकार 4. 3 चेंडू आणि 8 धावा. लॉंग ऑनचा जो फिल्डर होता तो सर्कलच्या आतमध्ये होता आणि आता आलेला जो बॅट्समॅन आहे त्यांनी निश्चितच तो एक पूर्ण अंदाजा घेतला. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 3 बॉल्स 8 रन्स. येस सर. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. जाहिद पटेल आल्या आल्या मात्र आपल्या शब्दांनी आपल्या नक्कीच बॅटिंग न करून दाखवलंय बघा. शब्द नसले पाहिजेत, बॅट बोलली पाहिजे आणि यावरती विश्वास ठेवतात जाहिद. आणि जाहिद यांनी मात्र ती कामगिरी करून दाखवली आहे. जाहिद इथे माहीर ठरले. चला विनंती असणार आहे थोडस स्पीड अप करायचंय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अरुण कदम सर कुठे जाणार, कुठल्या लेंथ वर गोलंदाजी करणार, पाहूया कशा प्रकारे खेळतायत. नेक्स्ट बॉल अरुण कदम सर. डेड बॉल. इट विल बी कॉल्ड ऍज अ डेड बॉल. नक्कीच सोहन चौधरी काहीतरी सांगत होते नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला आणि तोपर्यंत पुढील चेंडू हाताळला गेला. येस. विनंती असणार आहे डगआउट ऑफ उल्वे युनायटेड आणि ऑल्सो प्लेयर्स ऑफ नेरूळ चॅम्पियन्स. संयम आपण खेळ भावना ठेवायची आहे. नक्कीच संयम ठेवायचा आहे. थोडासा मॅच अजूनही संपलेली नाहीये. थोडस स्पीड अप करायचंय. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुढील चेंडू अरुण कदम सर. डाऊन द लेग साइड उडवलाय बॉलला. किती लांबवर चाललाय चेंडू. फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत आणि पकडला जातोय झेल. संपुष्टात आलाय बॅटरचा खेळ. आणखीन एक बॅटर पवेलियनच्या आत. जाहिद पटेल होतील बाद. लेट्स चेक विथ द नक्कीच विकेट या ठिकाणी म्हणतायत तर नक्कीच चेंडू बघा बराच काळासाठी हवेमध्ये होता आणि अगदी चांगल्या रीतीने झेल पकडलाय आणि माघारी परतावलाय. अल्पेश यांनी पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय जाहिदचा खेळ. अजूनही 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. रिप्ले बघितला गेलेला आहे. फिल्डर भरमसाठ आतमध्ये होता सर्कल पासून आणि तसा हा जेल बाद झालेला आहे. 8. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. चांगला फटका मारलेला हा. मला वाटते थोडासा हवेच्या दिशेने स्वरूप मला वाटते हा चेंडू बाहेर गेला नाही. जर तो थोडासा फ्लॅट असता तर निश्चितच हा बाहेर गेला असता षटकार. नक्कीच हा थोडासा फ्लॅट असता तर नक्कीच षटकार गेला असता. परंतु अगदी शेवटच्या क्षणी हा फटक्याला खेळलं आणि त्याचमुळे पण कौतुक इथे अल्पेशचं करावं लागेल. कारण बॉलला चांगलं जज करणं आणि अशा प्रकारच्या क्रुशल मोमेंटला जज करणं अमित लंगोटे सरांनाही हे नक्कीच क्रेडिट जातं. कारण कॅप्टन्सी चांगली गेली आहे या मॅच मध्ये त्यांनी आतापर्यंत. परंतु उल्वे युनायटेड यांच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 2 चेंडू 8 धावा केल्या जाणार का. जाहिद पटेल सारखा एखादा नवीन विजय टाकळे आलेले आहेत. विजय टाकळे जाहिद पटेल सारखा एक मोठा फटका खेळून पुन्हा एकदा आशा जाग्या करणार का. आशेचा किरण जागा होणार का. 2 चेंडू 8 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल 1 बाउन्स. राकेश जैन यांच्या हातात नक्कीच जाणार आहे चेंडू. परंतु तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. आता कंपल्सरी चेसची मॅच आहे. जसं आपण म्हटलं होतं सूरज की शेवटच्या बॉल पर्यंत आली पाहिजे. 1 चेंडू 6 धावा. या तो षटकार खेलो या फिर इस मैच से मुंह मोड़ लो.
एक चेंडू आणि 6 धावांची गरज. शेवटचा चेंडू पर्यंत आजचा पहिला दिवसाचा टुर्नामेंटचा पहिला दिवस आणि आज राकेश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केला. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवला. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया आपल्या संघासाठी. 1 बॉल 6. बघा आजच्या दिवसात कुठलीच मॅच ही झाली नाहीये 1 बॉल 6 ची. परंतु आजच्या या 1 बॉल 6 च्या मॅचचं गणित वेगळं आहे. नेरूळ चॅम्पियन्स विरुद्ध उल्वे युनायटेड 1 बॉल 6 नीडेड. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लॅश. षटकार मारला तर मॅच तुमची. पाहूया उल्वे युनायटेड की नेरूळ चॅम्पियन्स. शेवटचा बॉल कंपल्सरी चेस. 1 बॉल 6 रन्स नीडेड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगला बॉल आणि नेरूळ चॅम्पियन्स आर स्टार्टिंग देअर कॅम्पेन विथ अ विन विथ 2 पॉइंट्स ऑफ विक्टरी. बोथ द टीम्स कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक सो मच. नक्कीच सुंदर गेम रंगला आणि दोन्ही टीम्सचं या ठिकाणी कौतुक आहे. एक काटेकी टक्कर, एक टफ फाईट दिल्याबद्दल उल्वे युनायटेड आणि नेरूळ चॅम्पियन्स दोन्ही टीम्सचं कौतुक. कारण आम्हाला जास्त मजा आली आहे ही